नमस्कार मंडळी. आज बघा मी 10 मिनटात अगदी छान अशी भाजी बनवली होती. म्हणलं तुमच्याशी रेसिपी शेअर करावी. तर बघा आज मला बनवायची होती सोयाबीनची भाजी. त्यासाठी मी जिरं मोहरीची फोडणी दिली. त्यानंतर थोडासा एक कांदा कट करून छान लालसर होईपर्यंत भाजून घेतला आहे बघा अगदी. त्यानंतर थोडंसं हळद ॲड केली, चवीनुसार मीठ ॲड केले आणि त्यानंतर एक 2 टोमॅटो छान अशी बारीक चिरून थोडंसं भाजून घेतली. ते अगदी मस्तपैकी अगदी बघा फार असं चविष्ट भाजी होते. त्यानंतर बघा अगदी थोडंसं चवीनुसार मीठ टाकले, थोडंसं मग लाल तिखट पण ॲड केले. अशा प्रकारे जर भाजी बनवली ना खूप भारी लागते आणि टिफिनसाठी अगदी झटपट 10 मिनटात तयार होते. त्यासाठी बघा मी गरम पाण्यात सोयाबीन भिजायला टाकले होते. गरम पाण्यात छान भिजले जातात. मग एक 5 मिनटात पटकन भिजवून घेतले जाते. त्यानंतर त्याचं पाणी अलगदपणे काढून घेतले. अगदी छान पिळून घेतले का मग जास्त पाणी सुटत नाही. मग मस्त पिळून घेतले सोयाबीन. त्यानंतर मग ह्या टोमॅटोचे आणि कांदा वगैरे छान भाजून घेतला, त्यात ॲड केलं आणि त्यानंतर शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर मस्तपैकी टाकून दिली. अशा प्रकारे अगदी मस्त चविष्ट भाजी तयार होते. नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला बघा किती छान आणि सुरेख अशी भाजी होती. अगदी 10 मिनटात टिफिनसाठी तयार होते आणि मुलं पण अगदी आवडीनं पोट भरून नाश्ता किंवा जेवण करतीलच याची 100% गॅरंटी. अगदी अशा प्रकारे बघा भाजी बनवून छान प्रकारे टिफिन तयार होतो आणि कमी वेळेत होतो. मला तर अशा प्रकारची भाजी खूप आवडते. तुम्ही पण नक्की ट्राय करू शकता. अगदी साध्या पद्धतीने खूप तामझाम करत बसण्याची काहीच आवश्यकता नाही. मला तर अशीच आवडते. तुम्हाला कशी आवडते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय आणि गणपतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.